नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका योगिता कुटे यांनी 3 अपत्ये असतानाही नामनिर्देशन अर्जात 2च दाखवल्याचा आरोप याचिकाकर्त्या योगिता दीक्षित यांनी केला आहे. तसेच अर्जावर नोटरीची स्वाक्षरी नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कुटे यांच्या मुलांचे जन्मदाखले व मनपाच्या नोंदी न्यायालयात सादर करण्यात आल्या असून त्यांच्या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. जी काही निवडणूक याचिका स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या प्रभाग क्रमांक 1च्या संदर्भात योगिता सचिन दीक्षित यांच्या माध्यमामधून दाखल करण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये गेल्या 8 तारखेमध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यामध्ये मुख्यतः संबंधित प्रतिवादी मेहरबान न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग शोधत होते. परंतु आम्ही त्या ठिकाणी जेव्हा एक नोटीस डकवण्याची नोटीस मेहरबान न्यायालयाच्या मार्फत काढली त्यावेळेस ते आता मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयात उपस्थित झालेले आहेत. पुढच्या तारखेला ते कैफियत खुलासा दाखल करण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी जर आपण बघाल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आपल्या संवैधानिक अधिकारासाठी, तर त्यांच्यावर कौटुंबिक त्यांचे जे काही पती आहेत ते व्यावसायिक ठेकेदारी करतात, तर त्यांना मिळालेला ठेका फक्त त्यांच्या पत्नीने याचिका दाखल केली म्हणून त्यांना तो ठेका रद्द करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात देखील सचिन दीक्षित साहेब मेहरबान न्यायालयामध्ये जाणार आहेत. परंतु हा सगळा जो काही वृत्तांत आहे तो आपल्या माध्यमातून समाज जीवनात जाऊन निवडणूक याचिका दाखल करून देखील आपला कॉन्फिडन्स वाढवता येऊ शकतो या बेकायदेशीर लोकांच्या विरोधामध्ये, हे सांगण्यासाठी आजची मुख्यतः पत्रकार परिषद होती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.